इच्छा तेथे मार्ग. एका छोट्याशा गावात अथर्व नावाचा एक मुलगा राहत होता. त्याला विज्ञानाची खूप आवड होती. त्याचे डोके नेहमीच नवनवीन कल्पनांनी भरलेले असायचे. त्याच्या खोलीत पुस्तके, तारा आणि तुटलेल्या यंत्रांचे भाग नेहमीच विखुरलेले असायचे. तो तासनतास बसून काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्याकडे एक जुनी वही होती, ज्यात त्याने आपल्या सर्व कल्पनांची चित्रे काढली होती. एके दिवशी अथर्वने शाळेच्या सूचना फलकावर एक जाहिरात पाहिली. ती जाहिरात महानगर विज्ञान प्रदर्शनाची होती. शहरातील सर्वात मोठ्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याची संधी होती. अथर्वच्या डोक्यात एक कल्पना चमकली. पाणी शुद्धीकरण यंत्र. त्याला असे यंत्र बनवायचे होते जे कमी खर्चात आणि सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून पाणी शुद्ध करू शकेल. तो खूप उत्साहित झाला. अथर्वने आपल्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी तयार केली. त्यात काही विशेष फिल्टर, सर्किट बोर्ड आणि सेन्सर होते. तो जवळच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात गेला. त्याने दुकानदाराला यादी दिली आणि किंमत विचारली. जेव्हा दुकानदाराने त्याला एकूण खर्च सांगितला तेव्हा अथर्वला धक्काच बसला. ती रक्कम त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या बजेटपेक्षा खूप जास्त होती. त्याचा उत्साह एका क्षणात मावळला. निराश होऊन अथर्व घरी परतला. तो आपल्या घराच्या अंगणात असलेल्या झोपाळ्यावर बसला आणि डोक्यात हात घालून बसला. त्याचे आजोबा त्याला अशा अवस्थेत पाहून त्याच्याजवळ आले. त्यांनी अथर्वला विचारले, "काय झाले माझ्या बाळा? तू इतका उदास का आहेस?" अथर्वने त्यांना सर्व काही सांगितले. आजोबांनी हसून अथर्वला सांगितले, "अथर्व, एक गोष्ट लक्षात ठेव. इच्छा तेथे मार्ग. जर तुमची काही करण्याची खरी इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग नक्कीच सापडतो. तू नदीला पाहिले आहेस का? ती तिच्या मार्गात येणाऱ्या डोंगरांना आणि दगडांना पाहून कधीच थांबत नाही. ती आपला मार्ग शोधते आणि पुढे जाते." आजोबांचे शब्द ऐकून अथर्वला एक नवीन आशा मिळाली. आजोबांचे शब्द ऐकून अथर्वच्या डोक्यात एक नवीन विचार आला. त्याने ठरवले की तो हार मानणार नाही. तो महागड्या वस्तूंच्या ऐवजी जुन्या वापरलेल्या वस्तूंचा वापर करेल. त्याने जुनाट वस्तूंच्या दुकानांमध्ये, भंगारवाल्याकडे आणि शेजाऱ्यांकडे जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मागण्यास सुरुवात केली. तो प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक तपासत होता. अथर्वला काही उपयुक्त भाग मिळाले, पण त्याला अजूनही काही मदत हवी होती. त्याला आठवले की त्याची मैत्रीण दिशा कॉम्प्युटरमध्ये खूप हुशार आहे. अथर्वने तिला आपल्या प्रकल्पाबद्दल सांगितले. दिशाला त्याची कल्पना खूप आवडली आणि तिने त्याला मदत करण्याचे ठरवले. अथर्व आणि दिशाने मिळून काम सुरू केले. त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. कधी एखादा भाग तुटायचा तर कधी सर्किट काम करायचे नाही. ते रात्री उशिरापर्यंत जागून काम करत होते. कधी कधी ते निराशही व्हायचे, पण त्यांनी हार मानली नाही. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर अखेर त्यांचे यंत्र तयार झाले. ते दिसायला थोडे जुनाट होते, पण ते उत्तम प्रकारे काम करत होते. त्यांनी ते यंत्र तपासले आणि ते पाहून ते दोघेही खूप आनंदी झाले. विज्ञान प्रदर्शनाच्या दिवशी त्यांचे यंत्र सर्वांपेक्षा वेगळे दिसत होते. ते महागड्या आणि चकचकीत यंत्रांमध्येही लक्ष वेधून घेत होते. न्यायाधीश त्यांच्या कल्पनेने आणि त्यांच्या कष्टाच्या कहाणीने खूप प्रभावित झाले. जेव्हा निकालाची घोषणा झाली तेव्हा अथर्वच्या प्रकल्पाला पहिले बक्षीस मिळाले. अथर्व आणि दिशा आनंदाने नाचू लागले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अथर्वने आपल्या आजोबांचे आभार मानले. त्याला आजोबांच्या शब्दांचा खरा अर्थ समजला. त्याला जाणवले की खरी जिंकणे ही बक्षिसात नव्हती, तर ती त्याच्या प्रवासात होती. त्याने हे सिद्ध केले होते की जर एखाद्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणताही अडथळा त्याला थांबवू शकत नाही. खरोखरच इच्छा तेथे मार्ग.